मित्र आणि मैत्रिणी नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर ना तर मित्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. आशीर्वाद बंगल्यामध्ये ऋषिकेश इतकंसं तोंड करून उभारलेला असतो, इकडं तिकडं फिरत असतो आणि त्याच्या भोवती अवंतिका, सौमित्र, जानकी. लता बोललेलं ऋषिकेशला आठवतं, तू माझं लेकरू माझ्या समोर आहे. आणि त्याला तेही आठवतं, तो लताचे पाय चेपत असतो आणि लता म्हणते, इतकी वर्ष पायपीट करीत होते ना, आता तू माझे पाय चेपलेस ना, तेही दुःख गेलं. आणि काल जे सौमित्र बोलतो तेही, या लता कारखानीच आहेत, पार्वती आई नाही आहेत, या आपल्या सगळ्यांना फसून या घरात आली आहे. आणि हे तिघजण ऋषिकेशच्या अवतीभोवती असतात. न राहून सौमित्र त्याला दादा म्हणून हाक मारतो आणि त्याची तंत्री तुटते. ऋषिकेश तिघाच्या तोंडाकडे पाहतो आणि विचारतो, तुम्ही सगळ्यांनी अशी तोंड का पाडली आहेत? हां, आणि काय नाही झालंय मला. सौमित्र, थँक्यू व्हेरी मच. अरे तू सगळं वेळेवर आलास आणि हे सगळं उघडकीला आणलं रे. नाही तर माहिती नाही अजून या बाईला किती दिवस आई असं म्हणतो आणि एकदमच गप्प बसतो. आणि पुढे म्हणतो, किती दिवस मी हिला पार्वती आईच समजत राहिलो असतो. सौमित्र म्हणतो, दादा सॉरी, मला कळतंय रे तुला किती वाईट वाटतंय ते. एका क्षणात तुझ्यासाठी सगळं होत्याचं नव्हतं झालं. ज्या बाईला तू आई म्हणलंस ती बाई खोटी निघाली. ऋषिकेश म्हणतो, कसं आहे ना सौमित्र, खोटं नाणं जास्त दिवस चालत नाही ना, म्हणून तर माणसामध्ये आणि नाण्यामध्ये फरक असतो. नाणं खोटं निघालं ना की व्यवहार विस्कटतो आणि माणूस खोटा निघालं की नाती फिसकटतात. मी जानकीला अगोदरच सांगितलं होतं, ही जर माझी पार्वती आई असेल ना तर या जगातला सगळ्यात सुखी माणूस मी असेल. आणि तसं जर नाही झालं ना, कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी माझा वापर करून घेते. आणि या क्षणाला मला तसंच वाटतंय रे. बिचारी जानकी मला डोकं फोडून सांगत होती की ती तुमची पार्वती आई नाहीये, पण मी विश्वास नाही ठेवला तिच्यावर. आणि इकडं ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्या तोंडामध्ये हात धरून रडत असते, म्हणजे तोंड लपून रडत असते. आणि हा बैल म्हणतो, ऐश्वर्या रडू नका हो, रडू नका, ऐका माझं, किती रडणार आहात. आणि ऐश्वर्या इकडं तोंड करते आणि म्हणते, मी रडत नाहीये सारंग. डोळे पुसते आणि म्हणते, मी फक्त रडायचं नाटक करत होते. आणि सारंग म्हणतो, सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या असं काय करताय तुम्ही, खाली रडत होतात, इथं रडत होतात. आणि ऐश्वर्या आरशामध्ये जाऊन डोळे पाहते आणि ते डोळे पुसते आणि म्हणते, नाटक करत होते मी. ग्लिसरीन न घेता सुद्धा मला किती छान रडता येतं हे पाहत होते मी. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या असं काय करताय, तुम्हाला टेन्शन नाही का आलंय? आणि ऐश्वर्या म्हणते, टेन्शन? कसलं टेन्शन? सारंग म्हणतो, कसलं टेन्शन म्हणजे? अहो पोलीस आले होते घरात, लताबाईला घेऊन गेले, तिची चौकशी होणार, ती पोलीस स्टेशनमध्ये सगळं सांगणार, आपल्या विरुद्ध पुरावे सादर करणार. मग ऐश्वर्या म्हणते, कोणाला? आणि सारंग म्हणतो, कोणाला म्हणजे? अहो ते पोलिसांना. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुमची अजून टूक पेटली नाही का? आणि हे विचारतो, म्हणजे? आणि ऐश्वर्या म्हणते, म्हणजे ते खोटे पोलीस होते. ऐश्वर्या म्हणते, अहो ते खोटे पोलीस होते, मी बोलवले होते, माझी माणसं होती ती. सारंग म्हणतो, खरंच का ऐश्वर्या, तुमची माणसं होती का ती? आणि ऐश्वर्या म्हणते, ऑफकोर्स सारंग, तुमच्याशी खोटं बोलेन का मी? ऐश्वर्या पुढे म्हणते, मला ना एक गोष्ट फार आवडली. आणि सारंग म्हणतो, कुठली? आणि ती म्हणते, टायमिंग. आणि सारंग विचारतो, टायमिंग म्हणजे? आणि ऐश्वर्या म्हणते, टायमिंग म्हणजे बघा ना, जेव्हा जानकीला सत्य कळणार त्याच टायमाला सौमित्र त्याच्या विरुद्ध पुरावे घेऊन आला आणि त्याच टायमाला सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने घडल्या. आणि बाकीचं सगळं काम तर माझ्या खोट्या पोलिसांनीच केलं. आणि सारंग म्हणतो, हो ना. सारंग जाम खुश होतो आणि मोठमोठ्याने हसतो. आणि ऐश्वर्या म्हणते, हळूहळू. आणि सारंग म्हणतो, मला एवढं टेन्शन आलं होतं ना, मीच रडणार होतो माहिती का, पण आता मला हायसं वाटतंय. आणि ऐश्वर्या म्हणते, हळू बोला सारंग. सारंग पुढे म्हणतो, मानलं तुम्हाला, मानलं. खरंच काय डोकं हो तुमचं, काय काम केलं तुमच्या माणसाने, वा. पण ऐश्वर्या, तुमची ती माणसं लताबाईला घेऊन गेलीत कुठं? ऐश्वर्या म्हणते, ते लताला घेऊन बरोबर त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी तिला असायला हवं. गाडीमध्ये त्या बाईने लताच्या हाताला धरलेलं असतं. आणि लता म्हणते, अहो माझं ऐका, तुमचा गैरसमज झालाय काहीतरी, मला ऐश्वर्याने खोटं बोलून इथे आणले हो. आणि ती बाई ह्या करून हसत असते. पोलीस बनून आलेले ते दोघे जण हसत असतात. आणि लता म्हणते, अहो खरंच ऐश्वर्या खोटं बोलली माझ्याशी, हे सगळं त्या ऐश्वर्याने केलंय. आणि ती पोलीस बाई म्हणते, हो आम्हाला माहिती आहे कोणी काय केलंय ते. आणि जो गाडी चालवत असतो तो म्हणतो, म्हणजे तो असतो ना मुलगा, तो म्हणतो, म्हणजे लताबाई वाघाचे पंजे. फिट्ट धरून बसा लताबाई, आपण सुसाट चाललोय. आणि इकडे ऋषिकेश लताचे हात जोडून माफी मागतो. म्हणतो, जानकी चुकलं ग माझं, मला माफ कर. आणि जानकी म्हणते, ऋषिकेश तुमची काही चूक नाही यात, नाती खोटी असल्यापेक्षा ती नसलेलीच बरी. आणि तेच झालं, खोट्याचं बीज रुजलं होतं. आणि ती छोटी असतानाच त्याची मुळं पसरत असतानाच सौमित्र भाऊजीने ते रोपटं उपटून फेकून दिलं. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, मला जे लताबाईला विचारायचं होतं ते विचारताच नाही आलं. ऋषिकेश डोळे पुसतो आणि म्हणतो, सोड ग जानकी, ती बाई फ्रॉड होती, तिनं काही जरी सांगितलं ना तर विश्वास नको ठेवू तिच्यावर. आणि अवंतिका म्हणते, पण सौमी,
तू जे काही म्हणतोयस ना त्या बाईने आधी काही असं केलं त्यामध्ये असला काहीच प्रूफ नव्हता रे. सौमित्र म्हणतो बरोबर आहे, मी पण तोच विचार करतोय. जानकी म्हणते माझ्याही मनात तोच विचार होता. पोलीस इतके दिवस झालं त्या बाईच्या मागे होते, मग नेमके आजच ते पोलीस इथं कसं काय आले? आजच सौमित्र भाऊजीने एवढा मोठा पुरावा आणला, त्याचा खोटा चेहरा सगळ्यासमोर आणला आणि आजच पोलीस आले, हे कसं शक्य आहे? ऋषिकेश म्हणतो कदाचित आपल्याला आणि त्यांना एकाच वेळी हे सगळं कळलं असेल. जानकी म्हणते नाही ऋषिकेश, कदाचित, हे कदाचित तर खूप मोठं आहे. हे कदाचित मला नाही पटत आहे. मला वाटते काहीतरी मोठी गडबड आहे. जानकी पुढे म्हणते एकदा प्लीज माझ्या मनाच्या समाधानासाठी आपण पोलीस स्टेशनला जाऊन येऊयात का? ऋषिकेश म्हणतो जाऊयात चल. आणि सौमित्र म्हणतो चला आम्ही पण येतो. ऋषिकेश म्हणतो नाही सौमित्र, तू घरीच थांब, ऑलरेडी तुझा खूप वेळ गेला या गोष्टीमध्ये. सौमित्र म्हणतो दादा काय बोलतोयस तू? आणि त्यावर अवंतिका म्हणते अहो काहीतरी काय बोलताय दादा? स्वतःच्या माणसासाठी जो वेळ जातो त्याचा कोणी हिशोब ठेवतो का? ऋषिकेश पुढे म्हणतो काही जरी असलं ना तर तुम्ही घरीच थांबा प्लीज. जानकी म्हणते बरोबर आहे यांचं, आणि कसं आहे घरामध्ये ऐश्वर्या आहे, तिच्यावर घर असं टाकून नाही जाता येणार. आम्ही जाऊन येतो, तुम्ही थांबा. ऋषिकेश म्हणतो आलोच आम्ही, असं म्हणतात आणि ते दोघे जण तिथून निघून जातात. आणि लताला घेऊन आलेली गाडी ती एका जागेवर थांबते. लताला त्या गाडीतून उतरवतात आणि म्हणतात चल चल. आणि लता विचारते अहो कुठे घेऊन जाताय आम्हाला? लता विचारते मला कुठे नेताय तुम्ही सांगा अगोदर. आणि तो माणूस म्हणतो ओ गौरीकर मॅडम एक काम करा. आणि त्यावरती बाई म्हणते अहो संपतराव काय गौरीकर मॅडम, मी तुमची बायको आहे. हे ऐकून लताला धक्का बसतो आणि ती दोघांच्या तोंडाकडे पाहते. हे दोघं जण दात काढत हसत असतात. लता म्हणते म्हणजे? आणि ती बाई म्हणते अहो आम्ही काय खरे गौरीकर नाही आहेत. हा माझा राजा आहे आणि मी त्याची राणी. हा राजा घडामोडे आणि मी त्याची राणी घडामोडे. आणि आता हे 1,00,000 आहेत ना ते आता आमचे झाले. तो माणूस खिशातून पैशाचं बंडल काढतो आणि म्हणतो वर अजून पैसे मिळतील, आता गप्प बसा दोघे. आणि तो बंडल त्या बाईच्या हातात देतो आणि म्हणतो मी आता एक फोन करतो. तो माणूस खिशातून फोन काढतो आणि ती बाई लताला म्हणते ए इथंच उभी राहा, हिला 1,00,000 रुपये आहेत का ते मी पाहते. आणि गपचूप इथंच उभी राहायचं, हलायचं नाही. तो माणूस ऐश्वर्याला फोन लावतो आणि म्हणतो नमस्कार मॅडम, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी घेऊन आलोय तिला, तुम्ही येताय ना? का तिची विल्हेवाट आम्हीच लावू? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही नाही नाही, मी येते, ती माझी फाईल आहे. त्या लताची पार्वती मी केली, छान ॲक्टिंग केली तिने, मी जे जे सांगितलं ते तिने केलं. मग आता तिचा शेवटही ब्लॉकबस्टर नको का व्हायला? आणि तिचा शेवटही मीच करणार, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. ती येते मी. लता त्या माणसाचं बोलणं ऐकते आणि म्हणते ऐश्वर्या इथं आली म्हणजे मी संपलेच. नाही नाही, मला असं होऊन चालणार नाही. मला माझ्या मुलीला भेटण्याचा शेवटचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि ते हळूच तिथून निसटते. ती राणी पैसे मोजण्यामध्ये दंग असते आणि ह्याचं बोलून हा मागे वळून पाहतो आणि म्हणतो ही लता कुठे गेली? ती बाई म्हणते कुठे गेली, इथंच होती आता. आणि तो म्हणतो चल बघ लवकर. त्या गाडीमध्ये अजून एक तिसरा असतो, तो पण बाहेर येतो आणि सगळे तिघजण 3 दिशेला पाहत असतात. ऋषिकेश पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि तो पोलीस तोच असतो, नितीन पवार. ऋषिकेश म्हणतो साहेब आमच्या घरी 2 पोलीस अधिकारी आले होते आणि त्यांनी लता नावाच्या व्यक्तीला एका अटक केली आहे. ऋषिकेश म्हणतो त्यांनाच भेटायला आलोय आम्ही. आणि ते पवार म्हणतात कोण होते ते पोलीस? आणि तो म्हणतो इन्स्पेक्टर सावंत आणि मॅडम गोवारीकर मुंबईहून आलेत असं म्हणालेत. इन्स्पेक्टर पवार म्हणतात सावंत आणि गोवारीकर? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, या नावाचं इथं कुणीही आलेलं नाहीये. हे ऐकून ऋषिकेश आणि जानकीला धक्का बसतो आणि जानकी म्हणते अरे देवा, म्हणजे? आणि ऋषिकेश म्हणतो म्हणजे ते दोघं. आणि जानकी म्हणते खोटी पोलीस होते? पण ते लताबाईला काय घेऊन गेले? कुठं घेऊन गेले असतील त्यांना? आणि ती माणसं कोणासाठी काम करत असतील? आणि हे राजा राणी इकडे तिकडे पळत असतात, लताला शोधत असतात. लता हे रस्त्यावर पळण्याचा प्रयत्न करत असते. लताला पळत असतानाच ठेस लागते, ती खाली वागते आणि पाहते तिच्या पायाला लागलेलं असतं. आणि तेवढ्यामध्ये तिला देवळामध्ये घंट्यांचा आवाज येतो. ती त्या आवाजाच्या दिशेने पाहते, तिला एक तिथं मंदिर दिसतं आणि त्या दिशेने ती जात असते. तो राजा त्या राणीला म्हणतो दिसली का? आणि राणी म्हणते सगळीकडे शोधलं पण ती दिसतच नाहीये. तो राजा म्हणतो एक काम करू, परत शोधूया, तू इकडे जा मी इकडे जातो. आणि ते दोघं जण परत पळत सुटतात. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये पवार फोनवर बोलत असतात. म्हणतात गोवारीकर आणि सावंत होते, एक बाई आणि पुरुष. लता नावाची केस आहे, काही माहिती मिळाली तर कळवा. पवार म्हणतात मी फोटो पाठवतो. ओके म्हणून ते फोन ठेवतात. आणि जानकी विचारते काय झालं? पवार म्हणतो मुंबई ब्रँचला फोन केला होता मी, पण त्यांना या लताबद्दल काही माहिती दिसत नाहीये. इनफॅक्ट अशा नावाच्या बाईची कोणा शोधाशोधही सुरू नाहीये आणि अशी कुठली नोंदही नाही झालेली. ऋषिकेश म्हणतो पण ते लोक हेच सांगत आले होते आणि लताबाईला घेऊन गेले. जानकी म्हणते पण ते लोक कुठे घेऊन गेले असतील लताबाईला? आणि पवार म्हणतो तुम्हाला त्या बाईची काळजी आहे? अहो हा सगळा बॅकअप तिचाच प्लॅन असणार आहे. जानकी म्हणते म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? आणि पवार म्हणतो आपण पकडले गेल्यावर असे खोटे पोलीस बोलवायचे आणि फरार व्हायचे. ऋषिकेश म्हणतो ते लोक आले आणि लताबाईला घेऊन गेले. आणि पवार म्हणतात अहो ते पण नाटकच असेल.
ती बाई ना त्यांच्या साथीदाराच्या मदतीने पसार झाली. हे असे खोटे पोलीस बनवून फसवणाऱ्याची कमी नाहीये. जानकी म्हणते, नाही साहेब, मला नाही वाटत ती बाई या पातळीला जाईल. जानकी पुढे म्हणते, ती बाई खोटं बोलू शकते, नाटकं करू शकते, पण एवढा मोठा प्लॅन ती नाही करू शकत. जानकी पुढे म्हणते, सर प्लीज, काहीतरी गडबड आहे. मला त्या बाईकडे बघून असं कधीच वाटलं नाही. पवार म्हणतो, ठीक आहे, तुम्ही त्या लताबाईच्या विरोधात एक FIR लिहून द्या, आम्ही त्याचा शोध घेऊ. आणि जानकी ओके म्हणते. आता त्या ठिकाणी ऐश्वर्या पण येऊन पोहोचलेली आहे आणि स्वतःशीच म्हणते, कुठे गेली ही लोक? आणि गाडी तर इथंच आहे. गाडीत असतील असं म्हणून त्या गाडीजवळ जाते. गाडीत पाहते, पण गाडीत पण तिला ते दिसत नाहीत आणि म्हणते, अरे गाडीत पण नाही आहेत, ही लोक कुठे गेली? आणि लता कुठे असेल? आणि ते राजा राणी दोन्ही दिशेने पळत येतात आणि ऐश्वर्या त्यांना विचारते, अरे काय, कुठे होतात? ऐश्वर्या पुढे म्हणते, हे काय तुम्ही दोघंच? आणि लता कुठे? आणि तो राजा थापा टाकत म्हणतो, मॅडम ती पळाली. आणि ऐश्वर्या म्हणते, पळाली? ऐश्वर्या त्या दोघा राजा राणीच्या तोंडात मारते आणि म्हणते, अरे काय मूर्ख आहात का तुम्ही? एका म्हाताऱ्या बाईला पकडू शकला नाही आहात तुम्ही? कशी काय पळाली? आणि हे दोघं गालावरचे हात काढतात आणि म्हणतात, अहो मॅडम, तिने वेळच दिला नाही. तो राजा म्हणतो, ती आम्हाला चकमा देऊन पळाली. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मूर्ख कुठले? आणि ती परत म्हणते, आता काय इथेच उभे राहणार आहात का? जा ना, शोधा तिला. आणि ती राजा राणी दोघंही पळतात. इकडे ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, अरे यार, कुठे पळाली असेल ही लता? आणि लता इकडे शिवमंदिरामध्ये गुडघ्यावर हात देव चालत असते. आता लता कसं तरी करून शिवमंदिरात पोहोचलेली आहे. देवाजवळ जाते, हात जोडते, तिच्या बॅगा वगैरे ठेवते आणि एका कोपऱ्यात जाऊन बसते. देवाजवळ हात जोडत म्हणते, बॅगमधून फोटो काढते आणि म्हणते, सगळ्यासमोर मला खोटं ठरवलं गेलं तरी हरकत नाही. माझ्या जानकीला दाखवायला हे 2 पक्के पुरावे आहेत देवा. तिच्या डोळ्यासमोर माझं जे वाईट चित्र उभं केलं गेलंय ते मी दूर करेल. मी जानकीसाठी एक चिठ्ठी लिहिली होती, जर तुला तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला येऊन भेट. आणि लताला आठवतं, जानकी जेव्हा बेशुद्ध असते तेव्हा ती चिठ्ठी उशाला ठेवलेली असते आणि देवाला म्हणते, देवा काही कर, पण माझ्या जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागू दे. आणि इकडे सारंग छतावर येतो आणि खिशातून चिठ्ठी काढून त्या चिठ्ठीची पप्पी घेतो आणि म्हणतो, ऐश्वर्या आहेतच हुशार आणि हा सारंग पण काही कमी हुशार नाहीये. आता कळेल ऐश्वर्याला की कशी मी लताबाईने जानकीसाठी लिहिलेली चिठ्ठी पळवली. सारंग ती चिठ्ठी वाचतो आणि गोळामोळा करून तिचा देतो फेकून आणि म्हणतो, वा, ऐश्वर्या लय खुश होणार आहेत. ऐश्वर्या म्हणते, कुठे गेली असेल ही बाई? घरी तर गेली नसेल ना? सारंगलाच विचारते असं म्हणते आणि सारंगला फोन लावते आणि लगेच सारंगचा फोन वाजतो. फोन पाहून सारंग म्हणतो, ऐश्वर्या ऐका. आणि तिकडून ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही माझं ऐका, नाही तर मला सांगा लता घरी आली आहे? सारंग म्हणतो, नाही हो, पण मला नाना म्हणत होते ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी ना पोलीस स्टेशनला गेलेत. सारंग विचारतो, काय झालं ऐश्वर्या? आणि ऐश्वर्या म्हणते, अहो ते गुंड जे होते ना ते बिनडोक निघाले. सारंग म्हणतो, म्हणजे काय झालं? आणि ऐश्वर्या म्हणते, ती म्हातारी बाई त्यांच्या हातावर तुरी देऊन पळाली. सारंग धक्का बसल्यासारखा करतो आणि म्हणतो, अरे बापरे, म्हणजे ती बाईच मोठी गुंड निघाली. ऐश्वर्या म्हणते, खरंच मला आता कळत नाहीये सारंग, एवढ्या मोठ्या मुळशीमध्ये कुठे शोधू मी त्या बाईला, म्हणजे त्या लताबाईला? म्हणजे आता ती कुठे असेल? बस स्टँडवरती, मोठ्या हॉटेलला, कुठल्या गल्लीत, कुठल्या घरात? मला काहीच कळत नाहीये. मी टोटली ब्लँक झाले आता. आणि त्यावर सारंग म्हणतो, अहो कुठलं हॉटेल आणि कुठलं बस स्टँड? लताबाई कुठे असेल ना हे मला माहिती आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, प्रेक्षक हो, ते तर सारंगला आहे, मलाही माहिती. ती तर बहुतेक तिथं जवळ एक मंदिर आहे, तिथं असेल. आणि ऐश्वर्या म्हणते, आता काय मुहूर्त शोधताय का मला सांगायला सारंग? आणि ऐश्वर्या परत म्हणते, 1 मिनिट, तुम्हाला कसं माहिती आहे ती लता कुठे येते? सारंग म्हणतो, माहिती आहे का, लताबाईने जानकी वहिनीसाठी लिहिलेली चिठ्ठी ती मी पळवली आणि वाचली आणि त्यात लिहिलं होतं, जानकी, तुला जर तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तू ज्या तळ्याकाठी मला वाचवलं होतंस त्याच तळ्यापासल्या शंकराच्या मंदिराजवळ मला येऊन भेट. ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, म्हणजे ते मंदिर? आणि सारंग म्हणतो, हां, अजून कोणतं मंदिर? आणि ऐश्वर्या म्हणते, कमाल सारंग, कमाल, तुम्ही खूप मोठं काम केलंय माझं. आणि त्यावर सारंग म्हणतो, मग? आणि तुम्हाला कायम असंच वाटतं की मी काहीच करत नाही म्हणून. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग मला सांगा, ती चिठ्ठी आहे जी लताने लिहिली आहे ती जानकीने वाचली आहे का? आणि त्यावर सारंग म्हणतो, छे, कशी वाचेल? ती वाचायच्या आधीच मी ती चिठ्ठी लंपास केली. ऐश्वर्या सुटकेचा श्वास घेते आणि म्हणते, मला सांगा आता ती कुठे? आणि सारंग म्हणतो, पोलीस स्टेशनला गेली आहे. ऐश्वर्या दात खाते आणि म्हणते, अरे सारंग, जानकी नाही, ती चिठ्ठी कुठे? चिठ्ठी? सारंग म्हणतो, अहो ती चिठ्ठी होय, ती चिठ्ठी कशाला ठेवतोय मी? त्या चिठ्ठीचा गोळा केला आणि दिला फेकून. काळजी करू नका, ती चिठ्ठी जानकी वहिनीला नाही सापडणार. आणि ऐश्वर्या म्हणते, व्हेरी गुड. प्रेक्षक हो, तर मला सांगा,
सारंग इतका हसून बोलतोय, पण शेवटी ते चिठ्ठी जानकीकडेच जाणार आहे ना. का म्हणून की सारंगचा हात बुटकुसा आहे, तर ते घराच्या बाहेरच असेल ना. आणि ऐश्वर्या हे ऐकून म्हणते, आता मी बोलत बसत नाही, खरंच प्राऊड ऑफ यू सारंग. आणि म्हणते, मी त्या तलावाजवळच्या शंकराच्या मंदिरात, बरोबर ना? आणि तो म्हणतो हो. करेक्ट ना? आणि सारंग म्हणतो हो. आणि ऐश्वर्या म्हणते ओके ओके चलो बाय. असं म्हणून ऐश्वर्या फोन ठेवते आणि हा सारंग खुश होऊन म्हणतो थँक्यू ऐश्वर्या, थँक्यू चिट्टी. आणि तोही खाली जातो. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, लता देवाला म्हणते, देवा काही करून ती चिठ्ठी माझ्या जानकीच्या हाताला लागू दे. आणि जानकी बाहेर असते, तो तिच्या पायाला चिठ्ठी लागते आणि ती उचलून पाहते. आणि सारंग हे पाहतो की जानकीच्या हातामध्ये ती चिठ्ठी आहे आणि तो ऐश्वर्याला फोन करतो. आणि ऐश्वर्या म्हणते, म्हणजे ती चिठ्ठी जानकीने वाचली आहे? आणि सारंग रडक्या आवाजात म्हणतो हो. जानकी वहिनी तिथं आली तर? आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, आज काही झालं तरी ह्या मायलेकीची भेट मी होऊ देणारच नाही. आणि मंदिरामध्ये तशीच साडी घालून बसलेली एक बाई असते, मला वाटते ती गौरी करत असते काही की. आणि जानकी तिच्याजवळ जाते आणि ही उठून जानकीवर चाकूचा वार करते. बघूया उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या भागात. पण जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केलं विसरू नका. आणि जर तुम्ही केलं नाही तर जा तुम्ही. बरं, भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.